नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण वारंवार लघवीला जावं लागणं, त्यालाच उन्हाळी लागणं, त्याच्यावरती घरगुती आयुर्वेद उपचार या विषयास थोडक्यात बोलणार आहोत. आता उन्हाळी लागण्याचा त्रास हा बऱ्याच जणांना वारंवार होत असताना दिसतोय. तर हे उन्हाळी लागण्याचं महत्त्वाचं कारण आमच्या आयुर्वेदानुसार शरीरात वाढलेला पित्त दोष आणि वात दोष ह्यामुळे उन्हाळी लागत असतात. आता उन्हाळी लागल्यानंतर काय होतं, वारंवार लघवीला जावं लागतं, लघवी गरम होते, त्या जागेचा दाह व्हायला लागतो, गरमपणा जाणवत असतो. लघवीला गेल्यानंतर अगदी थोडं थोडं लघवीला होतं, लघवीला जाऊन आल्यानंतर सुद्धा परत लघवी जाण्याची संभावना किंवा भावना होत असते, कंबर दुखते, त्याचबरोबर तापाची लक्षणं सुद्धा बऱ्याच जणांना दिसत असतात. तर ही सगळी तुमच्या उन्हाळी लागण्याची लक्षणं आहेत. आता उन्हाळी लागल्यानंतर बरेच जण दही किंवा फ्रीजमधलं थंड पाणी घेत असतात, परंतु दही आणि फ्रीजमधलं थंड पाणी जर तुम्ही घेतलं उन्हाळी लागल्यानंतर तर तुमचा उन्हाळी लागण्याचा त्रास जो आहे तर तो जाणार नाही, किंबहुना तो त्रास वाढू शकतो. त्यामुळे उन्हाळी लागल्यानंतर दह्याचं सेवन आणि थंड पाण्याचं किंवा कुठल्याही थंड पदार्थांचं सेवन हे पूर्णतः तुम्ही अगोदर पहिल्यांदा बंद करायला पाहिजे. त्याऐवजी आपल्याला काही घरगुती उपचार करता येतात का, तर घरगुती उपचार नक्की करता येतात. त्यातला पहिला जो उपचार आहे धन आणि जिऱ्याचा फांट, म्हणजे आयुर्वेदामध्ये फांट नावाची एक संकल्पना सांगितलेली आहे. त्यामध्ये धन अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा ते घ्यावं आणि अर्धा ग्लास पाणी घ्यावं, गरम पाणी घ्यावं आणि त्याच्यामध्ये ते अर्धा अर्धा चमचा टाकावा. तासभर थांबवून ते पाणी गाळून ते पिण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी जर घेतलं तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर ह्या फांडच्या ऐवजी तुम्ही काढा सुद्धा घेऊ शकता. तर धन आणि जिरे अर्धा अर्धा चमचा घ्यावे आणि 2 कपभर पाणी घ्यावं. 2 कपामध्ये ही धन जिरे टाकून छोट्या गॅसवरती उकळावं. 2 कपाचा 1 कप झाला नंतर तो काढा गाळून सकाळ संध्याकाळी जर सेवन केला तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आयुर्वेदामध्ये उशीर, त्यालाच वाळा असं म्हणतात. वाळा एक वनस्पती मूत्राशयाच्या संबंधित बऱ्याचशा आजारांवरती ह्याचा चांगला उपयोग होताना दिसतोय. तर उशीर किंवा वाळा, तुम्ही अखंड पण वाळा मिळतो, तो आयुर्वेदिक दुकानातून आणावा आणि पिण्याच्या पाण्यामध्ये तो ठेवावा आणि ते ठेवल्यानंतर त्या पाण्याचं जर सेवन केलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. तुम्हाला अखंड किंवा पूर्ण वाळा नाही मिळाला तर बाजारामध्ये चूर्ण सुद्धा मिळतं वाळ्याचं. ते सकाळी आणि संध्याकाळी 1-1 चमचा जर पाण्यातून जर घेतलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर गोखरू, त्यालाच गोक्षूर असं म्हटलेलं आहे, हे सुद्धा मूत्राच्या संबंधित सगळ्या आजारांवरती अतिशय गुणदायी असं आयुर्वेदामध्ये औषध आलेलं आहे. त्या गोखरूच्या पावडर बाजारामध्ये मिळते, ती सकाळी आणि संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा जर घेतली उन्हाळी लागण्यामध्ये तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये अमृता आणि गोक्षूर ह्या दोघांचा एकत्र काढा करून जर घेतला तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना आपल्याला दिसतोय. आता अमृताच म्हणजेच गुळवेल, त्या अखंड काळ्या जर फ्रेश घेतल्या, फ्रेश मिळाल्या आणि गोखरूचं पावडर जर मिळालं तर दोन्हीचा एकत्र काढा करून घेतला तरी सुद्धा आपल्याला त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. ही जर औषधं तुम्हाला नाही मिळाली तर दुर्वा म्हणजेच हराळी, गणपतीला जी वाहतो, ती आपल्याला शेतामध्ये कुठेही अवेलेबल असते. ती आणावी, चांगली स्वच्छ धुवावी आणि त्याचा रस सकाळी अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप असं दोन्ही वेळेस जर घेतलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. बाजारामध्ये शहाळ्याचं पाणी किंवा नारळाचं पाणी हे जर थोडंसं वेलची पावडर टाकून जर सकाळ आणि संध्याकाळी घेतलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. बऱ्याच जणांना युरिनचं इन्फेक्शन झालेलं असतं तर त्या ठिकाणी त्रिफळा आणि तुरटी, त्रिफळाचं चूर्ण साधारण अर्धा ते 1 चमचा घ्यावं आणि तुरटी साधारण पाऊण चमचा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये घालावी आणि आंघोळीच्या वेळेस ती जागा स्वच्छ जर धुवून घेतली तर तुमचं इन्फेक्शन सुद्धा कमी येतं आणि उन्हाळी लागण्याचा त्रास सुद्धा कमी होताना दिसतोय. त्याप्रमाणे हे जे आता उपाय सांगितलेले आहेत त्यातला कुठलाही एखादा उपाय जर केला तर तुमची उन्हाळी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी करता येते. परंतु ही उन्हाळी वारंवार लागत असेल, बऱ्याच दिवस राहत असेल, खूप जुनी असेल, तुमचं पित्त प्रचंड वाढलेलं असेल तर ह्या उपायाने तुम्हाला फारसा फरक पडणार नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेऊन आयुर्वेदिक उपचार किंवा पंचकर्माच्या ट्रीटमेंट्स जर तुम्ही घेतल्या तर त्या उन्हाळी लागण्याचा त्रास आपल्याला अगदी 100% मुळासकट आयुर्वेदाच्या साहाय्याने घालवता येतो. धन्यवाद.